अवैधरित्या पिस्टल व काडतूस जवळ बाळगणाऱ्या इस्मान्स खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी केले जेरबंद। खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस, पोलीस हवालदार शैलेश शिंदे, पोलीस शिपाई संतोष वायकर, अरविंद शेजवळ, पोलीस नाईक सुमित मधाळे असे दिनांक 8 मे 2026 रोजी परिमंडळ 5 मधील कापूरबावडी पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेणे कामी पेट्रोलिंग करत असताना पोहवा 1834 शैलेश शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे श्री शैलेश साळवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरील पोलीस पथकाने काल्हेर ते ठाणे सार्वजनिक रोडवर न्यू कशेळी ब्रिजजवळ ठाणे पश्चिम या ठिकाणी सापळा रचून आरोपी मोगेश सुनील म्हात्रे वय 32 वर्ष राहणार महादेव बिल्डिंग रूम नंबर 301 म्हात्रे जोशी आळी काल्हेर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात बेकायदेशीररित्या एक गावठी बनावटीचे पिस्तल व एक जिवंत काडतूस असे 30,200 रुपये किमतीचा माल मिळून आला आहे। त्याच्याकडे अग्निशस्त्राचे परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसेल याबाबत सांगितले आहे। त्याचे विरुद्ध कापूरबावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वर नमूद आरोपी या सदर गुन्ह्यांमध्ये दिनांक 8 मे 2026 रोजी अटक करण्यात आली असून त्यास मुदतीत न्यायालय ठाणे येथे हजर केले असता न्यायालय ठाणे यांनी त्याची दिनांक 12 मे 2026 रोजी पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे।